मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रवासी दिनेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आता या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काही हिमाचल प्रदेशमधील काही ठिकाणं कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये. मित्रांनो, आपल्या प्रवासाची सुरुवात जी होते ती होते पठाणकोटपासून. कारण की आपण हिमाचलमधील सगळ्यात पहिलं हिल स्टेशन जे बघणार आहोत ते म्हणजे डलहौजी. तर डलहौजीला जाण्यासाठी तुम्हाला पठाणकोट हे जवळचं ठिकाण आहे, जिथून तुम्हाला बाईक उपलब्ध आहेत, गाड्या उपलब्ध आहेत, तसंच स्टेट गव्हर्मेंटच्या बसेससुद्धा उपलब्ध आहेत. क डलहौसीचं जे अंतर आहे पठाणकोटपासून ते फक्त 80 किलोमीटर आहे. साधारणपणे 2.5 तासाचा प्रवास करून तुम्ही डलहौसीला पोहोचू शकता. खूप सुंदर असं हे छोटंसं टाऊन आहे. अतिशय टुमदार असं हे शहर म्हणा किंवा छोटंसं एक खेडं म्हणा, गाव म्हणा, पण खूप सुंदर आहे. डलहौजी जे आहे या ठिकाणी तुम्हाला विशेष करून शाळा ज्या आहेत रेसिडेन्शियल स्कूल्स ह्या तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतील. संपूर्ण चारी बाजूला तुम्हाला हिरवागार हिमालय दिसतो. तसेच थोड्या अंतरावर तुम्हाला बर्फाने आच्छादलेले हिमशिखरं तुम्ही डलहौजीमधून बघू शकता. इथलं टेम्परेचर जे आहे साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसाचं टेम्परेचर हे 15 ते 18 डिग्री, तसेच रात्रीचं टेम्परेचर साधारणपणे 6 ते 8 डिग्रीपर्यंत असतं. आता हे जे आपण बघतो आहे ते डलहौजीमधलं मार्केट आहे. तर येणारे पर्यटक या मार्केटला अवश्य भेट देतात. तर या ठिकाणी तुम्हाला लोकल तसेच इतर अनेक खाण्यापिण्याच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतात. तर एक दिवसाचा व्हिजिट करण्यासाठी डलहौजी हे एक उत्तम ठिकाण आहे. आता आपण डलहौजीवरून पुढे आपण निघतो ते खचियारला. या ठिकाणी डलहौजीमध्ये तुम्हाला साधारणपणे 1,500 ते 2,000मध्ये दोघांसाठी किंवा तिघांसाठी रूम मिळू शकते. इथून आता आपण पुढे खचियारला जाणार आहोत. खचियारला जाण्याचा रस्ता खूप सुंदर आहे. अंतर आहे फक्त 25 किलोमीटर, परंतु घाट रस्ता असल्यामुळे आपल्याला साधारणपणे खचियारला पोचायला एक ते सव्वा तास साधारणपणे लागतो. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खूप सुंदर पॉईंट्स आहेत, जसं काला टॉप पॉईंट आहे किंवा इतर छोटी मोठी मंदिरं आहेत आणि बर्फाच्छादित हिमशिखरंसुद्धा इथून आपल्याला बघायला मिळतात. चंबा डिस्ट्रिक्टमध्ये खजियार वसलेला असल्यामुळे याला चंबा देखील म्हणतात. तर खजियार जे आहे याला मिनी स्वित्झर्लंड, भारताचं मिनी स्वित्झर्लंड असं देखील म्हणतात. पण इथलं निसर्ग सौंदर्य जर आपण बघितलं तर स्वित्झर्लंडसुद्धा, युरोपमधील स्वित्झर्लंडसुद्धा फेल आहे असं मला वाटतं. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण हे हिरवगार या ठिकाणी पठार बघत आहोत. परंतु जर तुम्ही इथं डिसेंबर जानेवारीमध्ये आलात तर इथं तुम्ही स्कीइंगचा आनंद घेऊ शकता. इथं सर्व बर्फ असतो. खजियारवरनं आपण पुढे निघतो ते धरमशालाला जाण्यासाठी. धरमशाला खजियारपासून साधारणपणे 120 किलोमीटर आहे. जाण्यासाठी आपल्याला 5 ते 6 तास लागतात, कारण की सगळा घाट रस्ता आहे. अतिशय उंचावरून आपण हिमशिखरांचं दर्शन घेत असतो. हिमालयाची उंची आपल्याला इथूनच कळते. धरमशालाला पोचल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एखादा रूम घेऊ शकता. तुम्हाला 1,500मध्ये या ठिकाणी दोघा-तिघांसाठी एक चांगला रूम मिळू शकतो. धरमशाला आणि मेक्लोडगंज हे जवळच आहे. साधारणपणे 8 किलोमीटरचं अंतर आहे धरमशाला ते मेक्लोडगंज. तर आता हा जो तुम्ही बघताय तो आहे दल लेक. मेक्लोडगंज येथील दल लेक आहे. मेक्लोडगंजला येण्यासाठी तुम्ही स्कायवेचा पण वापर करू शकता. रोडने आलात तर 8 किलोमीटर आणि स्कायवेने जर तुम्ही आलात तर तुम्हाला जाऊन येऊन 700 रुपये आणि वन साईड 480 रुपये भाडं आकारलं जातं. तुम्हाला मॅक्लोडगंजला येण्यासाठी जर तुमच्याकडे वाहन नसेल तर तुम्हाला तिथून एखादं वाहन भाड्याने मिळू शकतं. मॅक्लोडगंजला सगळ्यात प्रसिद्ध आहे तो म्हणजे दलाई लामा यांचं मंदिर किंवा मॉनेस्ट्री. तर या ठिकाणी बरेचसे तिबेटी लोक राहतात, कारण की भारत सरकारने दलाई लामांना आश्रय दिलेला असल्यामुळे त्यांचं निवासस्थान देखील या ठिकाणी मेक्लोडगंज या ठिकाणी आहे. तर हे जे आपण बघतोय ही मॉनेस्ट्री आहे. गौतम बुद्ध यांचं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला
बौद्ध धर्माशी संबंधित, तिबेटी संस्कृतीशी संबंधित अनेक पुस्तकं, देवी देवता या ठिकाणी बघायला मिळतील. तसेच बौद्ध भिक्खू देखील या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येतात. मॅक्लोडगंज बघून आपण थोडेसे खाली आलो की आपल्याला धर्मशाला मार्केट लागतं. धर्मशाला मार्केटमध्ये तुम्ही जेवण करू शकता, थोडीफार खरेदी करू शकता आणि इथे वन नाईट स्टे करून तुम्ही दुसऱ्या दिवशी निघू शकता शिमल्यासाठी. शिमल्याला जाताना वाटेमध्ये आपल्याला अनेक मंदिरं लागतात. चंबादेवी मंदिर आहे जे आता आपण बघतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला बैजनाथ टेम्पल लागतं पालनपूर येथील. तर अशी अनेक ठिकाणं बघून आपण शिमल्याला पोचतो. धरमशाला ते शिमला हे अंतर साधारणपणे 125 किलोमीटर आहे. शिमला ही हिमाचल प्रदेशची समर कॅपिटल आहे, तर धरमशाला ही हिमाचल प्रदेशची विंटर कॅपिटल आहे. आता आपण जो बघतोय तो आहे शिमला येथील प्रसिद्ध मॉल रोड. शिमल्याला येणारे प्रत्येक पर्यटक हे मॉल रोड आणि कुफरी या 2 ठिकाणांना निश्चितच भेट देतात. तर संध्याकाळची वेळ तुम्ही या ठिकाणी मॉल रोडला घालवू शकता. इथं अनेक रेस्टॉरंट्स आहेत. तसंच तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल, स्वेटर वगैरे, तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ही जी आपण बघतोय ती शिमला म्युन्सिपल कॉर्पोरेशनची इमारत आहे. हेरिटेज इमारत आहे. खूप सुंदर आहे. सुंदर विद्युत रोषणाई आणि संध्याकाळचं आल्हाददायक असं थंड वातावरण आपल्याला या ठिकाणी मोहित करतं. शिमला हे खरंच खूप सुंदर आहे. शिमल्याला मुक्काम करून तुम्ही दुसऱ्या दिवशी काझासाठी निघू शकता. काझा हे स्पिटी व्हॅलीमधील एक गाव आहे. तर जे लोक स्पिटी व्हॅलीला भेट देतात ते लोक काझा आणि ताबो तसेच इतर छोट्या छोट्या गावांना भेट देतात. साधारणपणे 420 किलोमीटरचं अंतर जरी हे असलं तरी एका दिवसामध्ये हे अंतर कापणं हे फार कठीण आहे. कारण रस्ता संपूर्णपणे घाटाचा असून एका दिवसामध्ये हे अंतर कापता येत नाही. तर कुठेतरी वाटेमध्ये आपल्याला स्टे करावा लागतो. हे जे आपण बघतोय ते नेटने झाकलेले ॲपल ट्री, चेरी ट्री किंवा ॲप्रिकोटचे ट्रीज आहेत. तर बर्फापासून, वाऱ्या वादळापासून, गारांपासून झाडांना आणि फळांना संरक्षण मिळावं म्हणून ही झाडं अशा प्रकारे नेटने झाकलेली असतात, जेणेकरून चांगल्या प्रतीची फळं शेतकऱ्याला मिळू शकतील. तर आपण जसे आपण पुढे पुढे जातो तसं आपल्याला रामपूर, तसंच रिकांगपिओ, पूह अशा प्रकारची काही छोटी छोटी शहरं किंवा टाऊन लागतात. साधारणपणे बरेच जणं रामपूरलासुद्धा स्टे करतात, काही जणं रिकांगपिओला स्टे करतात, काही जणं पुओला स्टे करतात. पण आम्ही पहिल्या दिवशी जास्तीत जास्त अंतर कव्हर करायचं ठरवलं आणि आमचा प्रवास काझाच्या दिशेने सुरू होता. जसं तुम्ही शिमल्यापासून साधारणपणे एक 20-25 किलोमीटर जाता, तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला सतलुज नदी कायम लागते आणि सतलज नदी डाव्या हाताला आणि हिमालयाचे उंचेकडे उजव्या हाताला ठेवून आपला जो प्रवास आहे हा पुढे सुरू होतो. उंच हिमालयाचे कडे आणि हिमशिखरं बघत बघत आपला प्रवास सुरू असतो. हिमालय जो आहे हा साधारणपणे नवीन पर्वत मानला जातो. म्हणजे इथली जी माती आहे ही खूप भुसभुशीत आहे. दगड जे आहेत ते आपल्या सह्याद्रीप्रमाणे कडक नाही आहेत. त्याच्यामुळे भूसंकलन किंवा लँडस्लायडिंगचा धोका हा या ठिकाणी कायम असतो. अशा प्रकारचे ग्लेशियर वितळून त्याचे धबधबे आपल्याला एप्रिल-मे महिन्यामध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्पिटी व्हॅलीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला मनाली मार्गे देखील जाता येतं. परंतु मनाली मार्गे जाताना एक प्रॉब्लेम असा आहे की त्या ठिकाणी ग्राम्फू जे विलेज आहे त्या ठिकाणी बर्फ खूप मोठ्या प्रमाणावरती साठतं. त्यामुळे तो रस्ता जवळजवळ मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या सुरुवातीलाच उघडतो. त्यामुळे आता आम्हीसुद्धा मेच्या एंडिंगलाच, जवळजवळ आज 24-25 मे आहे, तर आम्हीसुद्धा मेच्या एंडिंगलाच चाललो आहे. परंतु मनाली मार्गे जो रस्ता आहे तो बंद असल्यामुळे त्या रस्त्याने आम्ही जाऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही शिमला मार्गे जातो. जर तुम्ही मनाली मार्गे गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त 250 किलोमीटरचं अंतर कापून स्पिटी व्हॅलीमध्ये पोचता येतं. मात्र जर शिमला मार्गे आपण गेलो
तर हेच अंतर जवळजवळ 420 ते 425 किलोमीटर बसतं. हे अंतर मोठं जरी असलं तरी रस्ते खूप चांगले आहेत, पण हे अंतर कापायला साधारणपणे 15 ते 18 तास लागतात. त्यामुळे वन नाईट स्टे हा कुठेतरी करावा लागतो. आता आम्ही आलो आहे नाको या गावामध्ये. साधारणपणे शिमल्यापासून 280 किलोमीटर अंतरावर असलेलं हे नाको गाव आम्हाला साधारणपणे इथे पोचायला साधारणपणे 12 तास लागले. सकाळी 8 वाजता आम्ही प्रवास सुरू केला होता आणि संध्याकाळी जवळजवळ 8च्या आसपास 7:30 8च्या आसपास आम्ही या ठिकाणी पोहोचलो. और कोल्ड डेजर्ट स्पीटी वैली की शुरुआत कह सकते हैं आप, नाको से होती है. एक बात दोस्तों आपको और बताना चाहता हूँ, नाको जो है वो तकरीबन 12,000 फीट पे है. यहाँ पे आपको ऑक्सीजन की कमी शायद महसूस हो सकती है. तो जिन लोगों को अस्थमा का प्रॉब्लम है या सांस की बीमारी है, उन लोग पर्याप्त मात्रा में अपने मेडिसिन्स साथ में रखें ताकि आपको सांस लेने में कोई दिक्कत ना हो. मित्रांनो, नाको या गावामध्ये नाईट स्टे केल्यानंतर सकाळी आम्ही काजाच्या दिशेने निघालो. जसे आपण नाकोपासून पुढे पुढे जातो आपला रस्ता आणखीन खडतड होत जातो, कारण नाकोपासून काजाचं जे अंतर आहे हे साधारणपणे 115 ते 120 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु हा रस्ता कच्चा असल्यामुळे हा रस्ता कापण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे साधारणपणे हे जे काही 110-115 किलोमीटरचं अंतर आहे हे जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 4 तास लागतात. आता आपण आलेलो आहोत ताबो येथील ताबो या गावामध्ये. तर इथं देखील एक मॉनेस्ट्री आहे. या भागामध्ये तुम्हाला बऱ्याचशा मॉनेस्ट्रीज बघायला मिळतील. जाताना ऑन द वे तुम्ही ग्यू मॉनेस्ट्री बघू शकता. या ग्यू मॉनेस्ट्रीमध्ये आपल्या इंडियातली एकमेव अशी 550 का 500 वर्ष जुनी ममी ठेवलेली आहे. एका बौद्ध लामाची ही ममी आहे. अशी ममी आपण या ज्यू मॉनेस्ट्रीमध्ये बघू शकतो. आणि आता आपण जे बघतोय ती ताबो येथील 1200 वर्ष जुनी ही मॉनेस्ट्री आहे. तर इथं ओल्ड मॉनेस्ट्री देखील आहे आणि न्यू मॉनेस्ट्री देखील आहे. पण जी ओल्ड मॉनेस्ट्री आहे ही पूर्णपणे दगड आणि माती यांचा वापर करूनच बनवलेली आहे. पण या ठिकाणी आता जे नवीन बौद्ध भिक्खू किंवा लामा येतात त्यांना राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ओल्ड मॉनेस्ट्रीपासून जवळच न्यू मॉनेस्ट्रीची उभारणी या ठिकाणी केलेली आहे. आता ही जी आपण बघतोय ती धनकर येथील न्यू मॉनेस्ट्री आहे. तर इथंसुद्धा तोच प्रकार आहे. इथून अर्धा किलोमीटर पुढे ओल्ड मॉनेस्ट्री आहे. तर ओल्ड मॉनेस्ट्रीमध्ये सर्व जे विद्यार्थी असतात किंवा जे लामा असतात यांची सोय होत नसल्यामुळे नवीन मॉनेस्ट्री बांधली जाते. मित्रांनो, आता आपण आलो आहे ते स्पीटी व्हॅलीमध्ये आणि काजा या गावामध्ये. तर हेच आपलं फायनल डेस्टिनेशन होतं आणि त्या स्पीटी व्हॅलीमध्ये आपण आता पोचलेलो आहोत. तर हे जे आता आपण बघतोय हे स्पीटी व्हॅलीमधील काजा मॉनेस्ट्रीच्या समोरचंच हा रस्ता आहे. तर इथे मार्केट आहे, काजा मॉनेस्ट्री आहे, त्याच्यानंतर इथे पेट्रोल पंप देखील आहे. जर तुम्ही तुमची गाडी घेऊन गेलेला असाल तर या ठिकाणी तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरू शकता. काजा हे जवळजवळ शेवटचं ठिकाण आहे आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काजाला जाण्यासाठी तुम्ही मनाली मार्गे पण येऊ शकता. तो प्रवास फक्त एका दिवसाचा आहे, परंतु तो रस्ता बऱ्याचदा बंद असतो. आता जे आपण आलो आहे ते लांगजा मॉनेस्ट्री. काजापासून साधारणपणे 17 ते 18 किलोमीटर लांब थोडंसं डोंगरावरती ही लांगजा मॉनेस्ट्री आहे. इथलं टेम्परेचर सध्या खूपच कमी आहे. साधारणपणे 3 ते 4 डिग्री टेम्परेचर या ठिकाणचं सध्या आहे. तर लांगजा मॉनेस्ट्री बघितल्यानंतर आम्ही काजा मार्केटमध्ये संध्याकाळची फेरफटका मारला. या ठिकाणी तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणं जेवायला मिळतात. रेट अतिशय रिजनेबल आहेत आणि विशेष म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला MRPलाच या ठिकाणी मिळतात. पाण्याची बाटली असो, बिस्किट असो, अगदी साधं आपण वेफरचं पाकिट जरी घेतलं बालाजी किंवा हल्दीरामचं
ते सुद्धा MRPलाच या ठिकाणी मिळतं. काजामध्ये राहण्याचे दर देखील रिजनेबल आहेत. साधारणपणे एक 1,500-1,000मध्ये दोघा तिघांसाठी तुम्हाला रूम मिळू शकते. या ठिकाणी बघण्यासारखे आणखीन बरेचसे असे पॉईंट आहेत. जसं हिक्कीमचं पोस्ट ऑफिस आहे, सगळ्यात उंच असा ब्रिज आहे. तसं नक्कीच भेट द्या. खूप सुंदर ठिकाण आहे.